भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयवंत पाटील यांच्या घरी 16 सोमवार व्रत उद्यापन सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी पाटील परिवाराच्या शिवतेज बंगल्यामध्ये 16 सोमवार व्रत उद्यापनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदोत्साहात साजरा झाला असून यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्रमंडळी दर्शनास उपस्थित होते। तसेच यावेळी पाटील परिवाराच्या वतीने 16 सोमवार व्रत उद्यापनाच्या कार्यक्रमास भजन हरिपाठ कीर्तनाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला असून यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावली। यावेळी भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष श्रीधर जयवंत पाटील यांचा वाढदिवस देखील मोठ्या आनंदोत्साहात साजरा करण्यात आला। तर यावेळी भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंद थले यांच्या समवेत अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी पाटील परिवाराने द्विगुणित आनंद साजरा करत मोठ्या भक्तिभावात 16 सोमवार व्रत उद्यापनाचा कार्यक्रम साजरा केला। आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रीधर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दिवसेंदिवस त्यांची प्रगती व्हावी अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वर त्यांना देवो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आज जयवंत पाटील यांनी 16 सोमवारचा उपवास केलेला आहे त्याचं उद्यापन आज आहे। खऱ्या अर्थाने जयवंत पाटील सारख्या सहकार्याने आतापर्यंत 16 वेळा या 16 सोमवाराचं व्रत केलेलं आहे। हे खरं बघायला गेलं तर विश्व रेकॉर्ड होतं तशा प्रकारचा हा रेकॉर्ड आहे। आणि निश्चितपणाने शिवभक्त असल्यामुळे शिवशंभूच्या प्रेरणेमुळे आतापर्यंत 16 वेळा त्यांनी हे व्रत केलं। शिवशंभूंचा आशीर्वाद त्याच्यावर त्यांच्या कुटुंबावर निश्चितपणाने आहे, त्यामुळेच त्यांची खऱ्या अर्थाने प्रगती होत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये 25वा 16 सोमवार ही आपण याच ठिकाणी साजरा करू अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला काही हरकत नाही। कारण शेवटी देवाच्या भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर माणूस स्वतःच्या पुरता विचार न करता समस्त समाजामध्ये परमेश्वराच्या आशीर्वादाने चांगले दिवस कसे येतील, संतुलन कसं राहील याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत असतो। मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने या व्रताच्या माध्यमातून ते अजून जास्त मोठ्या प्रमाणात व्रत करून समाजाची सेवा घडवतील अशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी। म्हणजे खऱ्या अर्थानं 16 सोमवार करणं हे नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांना बऱ्याच लोकांना जमत नाही, पण त्याच्या वगळता आम्ही तालुक्यामध्ये एवढी वर्ष की जयवंत काका आणि 16 सोमवार हा समीकरण फार जुळून आलेला आहे आणि बऱ्याच वर्षापासून 16 सोमवाराचा उपवास करतात। आणि आपण बोलतो ना की हर महादेवाची त्यांच्याकडे तशी कृपाही राहिली आहे आणि प्रत्येक त्यांचा उपवास 16 सोमवार संपताना नेहमी जिल्हा परिषद इलेक्शन अचूक त्याच वेळेला येते, हा फार मोठा योगायोग आहे। आणि त्यांचा विजय होतो, कारण त्यांच्यासमोर मी एकदा लढलोय पंचायत समिती किंवा 16 सोमवाराचा इफेक्ट एवढा आहे की माझ्यावरती 600चा लीड पडला काल्हेरमध्ये। 17 आमचे सदस्य असताना सुद्धा तर ही खरोखर त्या महादेवाची म्हणजे शक्ती आहे। वारंवार आपल्याला कलियुगातही दाखवते आणि बरोबर म्हणजे माणसाने त्या मनापासून केलं पाहिजे आणि ते जयवंत करतात। आणि आजच्या दिवशी म्हणजे योगायोग असा आहे, या 16 सोमवार चिरंजीव श्रीधर यांचाही दिवस आहे। म्हणजे आपण बोलतो ना की दुधामध्ये जशी शर्करायुक्त प्रकार हा आजचा दिवस घडलेला आहे आणि खरोखर या कुटुंब नेहमी चांगल्या कामाचे लोकांना सहकार्य केलेलं आहे। ही त्यांच्या आणि जनसेवे व्रत घेतलेलं आहे, प्रत्येक आयुष्यभर त्यांनी करत राहावं। आणि आज त्यांनी 16 सोमवारानंतर त्यांचा दिवस त्यांच्या स्वातंत्र्याचा आहे, तो त्यांनी सर्व मित्रांना घेऊन एकत्रित कराव्या अशा आजच्या त्यांना मला शुभेच्छा असतील। आणि परत एकदा त्यांना योग्य आयुष्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या समाजसेवेचा वसा पुढे जावं सदिच्छा देतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद।
आज जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील यांचे 16 सोमवाराचे वृद्धपात दिवस आणि त्यांचे मोठे चिरंजीव श्रीधर पाटील यांचा वाढदिवस यथोदय 17 योग आज शिवसरणी घडून आलेला आहे. मी त्यांना एवढी शुभेच्छा देतो की भविष्यात त्यांनी या विभागाला नियुक्ती व्हावी अशी माझी ईश्वर करणे आणि माझी प्रार्थना आहे. धन्यवाद. शुभेच्छा.